मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे कटोरी ब्लाऊजची परफेक्ट शिलाई बघणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे। आता इथे आपल्याला सर्वात आधी बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि जोड आलेला होता थोडासा आपल्याला इथे जोड सुद्धा देऊन घ्यायचा आहे। कपडा कमी पडला होता ना आपल्या इथे कटिंग करताना, आणि खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते लक्षात ठेवायचं नेहमी। अस्तर सुद्धा ठेवताना बरोबर ठेवून घ्यायचं आहे। हे पाही सुईची बाजू अशी ठेवून घेतली, ही सुद्धा दुसरी सुईची बाजू अशी मी ठेवून घेतलेली आहे। आता इथे बघू शकता मार्किंग केलेली ही खोलगट बाजू आहे, अशी ठेवून घेते। आता दुसऱ्या त्याच्या समोरच्या बाजूला दुसरी खोलगट बाजू ठेवून घ्यायची, म्हणजे काय होतं इथे उलट होत नाही, त्यासाठी असं ठेवून घ्यायचं। खोलगट बाजू बरोबर त्याच्या समोरच्याच बाजूला झाली पाहिजे, आणि ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। आता व्यवस्थित असं ठेवून घ्या, दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत इथे मी। आता जिथे आपला कपडा कमी पडला होता तिथे असं बघून घ्यायचं कुठे कमी पडला होता, जोड आला तर त्या पद्धतीने तुम्ही इथे देऊ शकता। इथे बघू शकता मी अशा पद्धतीने ठेवून घेते, जिथे माझं कमी पडलं तिथे मी असं ठेवून घेतलेलं आहे। आता हे मी इथे जोडून घेते, पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला परत एकदा दाबटीप टाकून घ्यायची आहे। इथे मी दाबटीप टाकून घेतली। आता अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे, व्यवस्थित बसतंय का बघून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला अर्धा इंच पकडत पकडत जोडून घ्यायचं आहे। इथे मी अस्तर जोडून घेतलं। आता ह्याच्यावरती आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे। दाबटीप बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती बसली पाहिजे। इथे मी पूर्ण दाबटीप टाकून घेतलेली आहे। आता अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि एकदम अशी कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे। कपडा पूर्ण प्लेन करत करत व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे काय होतं दंडगेरची बाजू सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते त्यासाठी। आता ह्या सुद्धा बाजूला आपल्याला इथे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला जेवढा आपला शिल्लक कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे। मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे काय होतं बाही जोडताना मध्य बरोबर मध्यावरती आला पाहिजे त्यासाठी। एक बाजू जोडून झालेली आहे आणि आपला जोड सुद्धा व्यवस्थित झालेला आहे। आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। असं ठेवून घ्यायचं व्यवस्थित, आणि जिथे जोड आलेला आहे ना तिथे सर्वात आधी जोड देऊन घ्यायचा कापडावरती, ते लक्षात ठेवायचं नेहमी। जोड देऊन घ्यायचा कापडावरती लगेच जोड आला असेल तर। बऱ्याच वेळा ब्लाऊज पीस सुद्धा कमी पडतो, त्यासाठी इथे आपल्याला अशा पद्धतीने जोड सुद्धा देऊन घ्यावा लागतो। दाबटीप टाकून घेते। आता परत ह्याच्यावरती बाही ठेवून घ्या व्यवस्थित, आणि इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे। दाबटीप आपली बरोबर अस्तरच्या कापडावरती बसली पाहिजे। आता इथे अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घेऊन एकदम अशी कडेला म्हणजे दंडगेरच्या बाजूला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे। एकदम अशी कडेला अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचा आहे, आणि वरच्या सुद्धा बाजूचा कपडा आपला इथे पूर्ण प्लेन झाला पाहिजे। इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली, व्यवस्थित करून घेते पूर्ण। आता इथे मी अस्तर जोडून घेते।
कपडा प्लेन करत करत इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता इथे जेवढा आपला शिल्लक कपडा आहे का तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. अस्तरच्या बाहेरच्या बाजूचा कपडा आणि मध्यावरती कट देऊन घ्यायचा आहे बरोबर. म्हणजे काय होतं, बाही जोडताना चुकत नाही. त्यासाठी ही सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित तयार झालेली आहे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू. आता इथे मी क्रॉसपट्टीला अस्तर जोडून घेते. सर्वात आधी असं ठेवून घ्या, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. आता ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या, म्हणजे उलट होणार नाही. आता इथे सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि अस्तर जोडताना तुम्ही ते 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. जेवढं शिल्लक असेल कडेचा कपडा अस्तरच्या बाहेरचा तेवढा इथे मी कट करून टाकते. आता हे त्याच पद्धतीने आपल्या दुसऱ्या सुद्धा बाजूला अस्तर जोडून घ्यायचं आहे. पूर्ण कपडा प्लेन झाला पाहिजे ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता जेवढं जास्त आहे ना तेवढं इथे मी कट करून टाकते. म्हणजे अस्तरच्या बाहेरचा कपडा इथे आपल्याला पूर्ण असा कट करून टाकायचा आहे. बघू शकता इथे व्यवस्थित जोडून झालेला आहे. आता इथे आपल्याला कटोरीला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला, म्हणजे उलट होत नाही त्यासाठी. आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला. आता इथे मी अस्तर जोडून घेते. कपडा इथे आपला पूर्ण असा प्लेन झाला पाहिजे त्या पद्धतीने इथे जोडून घ्यायचा आहे. कपडा सिल्की असेल तर पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील. म्हणजे काय होईल, तुम्हाला अस्तर जोडायला सुद्धा सोपं पडेल त्यासाठी. आता इथे मी दुसरी सुद्धा बाजू जोडून तयार करून घेते. आता इथे जेवढं जास्तीचं आहे ना तेवढं इथे मी कट करून टाकते. म्हणजे अस्तरच्या बाहेरचा कपडा इथे मी पूर्ण असं कट करून झालेला आहे. व्यवस्थित झालं एक बाजू. आता त्याच पद्धतीने आपल्या दुसऱ्या सुद्धा बाजूचा जेवढं शिल्लक आहे बाहेरच्या बाजूचा कपडा म्हणजे अस्तरच्या बाहेरचा कपडा इथे मी कट करून टाकते. इथे आपली दुसरी सुद्धा बाजू व्यवस्थित जोडून झालेली आहे. आता इथे आपल्याला कटोरी जोडतो ती बाजू अस्तर जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्या. ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला, म्हणजे काय होतं, उलट होत नाही. अस्तर ठेवताना सुद्धा तीच पद्धत वापरायची. हे असं ठेवून घेतलं. आता इथे जोडून घेते. व्यवस्थित आहे का एकदा बघून घ्यायचं आहे, नंतर जोडायला सुरुवात करायची आहे. आणि सावकाशमध्ये पूर्ण प्लेनमध्ये कपडा आहे का ते सुद्धा बघत जा अस्तर जोडताना नेहमी. इथे आपली एक बाजू जोडून झाली, व्यवस्थित झालं. आता त्याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाजू व्यवस्थित आहे का असं बघून घ्यायचं एकदा. पूर्ण जोडून घेते. आता जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. इथे मी जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते. त्याच पद्धतीने मी दुसऱ्या सुद्धा बाजूचा जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. ओपन करून घेतलं. आता ह्याच्यावरती सर्वात आधी कमरेच्या बाजूला अस्तर जोडून घेते. अर्धा इंच पकडून, अर्धा इंच पकडायचं आहे. आता ह्याच्यावरती मी दाबटीप टाकून घेते. दाबटीप आपली बरोबर अस्तरच्या कापडावरती बसली पाहिजे. दाबटीप टाकून झालेले आहे. अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेला.
व्यवस्थित झालेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा, किंवा तुम्ही पिना लावून घेतले तरी सुद्धा चालतील. व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं आहे. पिना लावून घ्या, नंतर जोडून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, तुम्हाला सुद्धा सोपं पडेल त्यासाठी. इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालं. आता इथे बघू शकता जेवढा माझा बाहेरच्या बाजूचा कपडा आहे, अस्तरच्या बाहेरचा कपडा, तेवढा इथे मी कट करून टाकते. ज्या पद्धतीने आपल्या इथे गळ्याचा आकार आहे ना, त्या पद्धतीने इथे बरोबर असं कट करून घ्यायचं आहे सावकाशमध्ये. इथे माझा जेवढा जास्तीचा कपडा आहे ना, तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे. व्यवस्थित झालेला आहे. आता इथे घडी करून घ्या अशी बरोबर मध्यावरती 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. फिटिंगच्या बाजूला 2 इंच आपण शिलाई मार्जिन पकडतो ना, 2 इंचाचं मार्किंग करून घ्या. आणि गळा तुमचा इथे तयार होईल. हे अशा पद्धतीने मध्ये करून घ्यायचा बरोबर नेहमीप्रमाणे. आता इथे बरोबर उंचीला तेवढं ठेवून घ्या. टक्स मार्किंग ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं. दोन्हीसुद्धा बाजू आपले सेम झाले पाहिजेत. दोन्हीसुद्धा बाजूने एकसारखं मार्किंग करून घेतलं, असा बरोबर त्रिकोण करून घ्यायचा आहे. आता एक एक बाजू तयार करून घ्यायची आहे. इथून अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. आता इथे अजून एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण बंद करून घ्यायचं. व्यवस्थित झाली एक बाजू. आता त्याच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. बरोबर अशी मार्किंग केलं त्याच्यावरती अशी घडी करून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. जिथपर्यंत आपण उंची ठेवली तिथपर्यंत पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. दुसरीसुद्धा बाजू तयार झालेली आहे. आता कटोरी टक्स मार्किंग करून घ्यायचं आपल्याला इथे. हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. खालच्या बाजूने 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि वरच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. बरोबर झालेलं आहे का असं बघून घ्यायचं आहे. वरच्या बाजूला 2.5 इंच, 2.5 इंचावरती मार्किंग करून झालेलं आहे. दोन्ही एकसारखं आहे का असं बघून घ्यायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका दोन्हीसुद्धा बाजू. आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण पॅक करून घ्या. घडी करून घ्यायची आहे. ते कट करत जाऊ नका कधीचा. घडी करून अशा पद्धतीने पूर्ण बंद करून घ्यायचं एकदा परत. हे अशा पद्धतीने पकडायचं. एक शिलाई देऊन घ्यायची. परत त्याच्यावरती डबल थोडंसं पकडायचं टोक आणि शिलाई देऊन घ्यायची थोडीशी. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे कटोरी आपली परफेक्ट इथे तयार झालेली आहे अशा पद्धतीने. आणि खोलगट भागसुद्धा आपल्या इथे परफेक्ट झालेला आहे. त्याच पद्धतीने आपली दुसरीसुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. हे अशा पद्धतीने बसायला एकदम तुम्हाला इथे परफेक्ट बसणार आहे. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली आणि ही बाजू मी ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घेतली. आता इथे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. उलटं ठेवून घ्यायचं त्याच्यावरती बरोबर इथे अशा पद्धतीने आणि अर्धा इंच पकडत पकडत पूर्ण जोडून घ्यायचे आहे. खेचू नका. सावकाशमध्ये जोडून घ्यायचे आहे. परफेक्ट जोडायला पुरते. सावकाशमध्ये जोडून घ्या. बघू शकता पुरलेली आहे परफेक्ट. आता परत डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता जास्त असेल थोडंसं तरी एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. हे थोडंसं जास्त असलं तरी एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. बघू शकता आकार परफेक्ट आलेला आहे. मी ज्या पद्धतीने तुम्हाला कटिंग सांगितलं आणि कपडा कशा पद्धतीने ठेवला आहे ती पद्धत वापरायची आहे तुम्हाला, म्हणजे परफेक्ट होऊन जाईल. आता इथे आपल्या दुसरीसुद्धा त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ठेवून घेते. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने ते जोडूनसुद्धा घेऊ शकता. ही पद्धत वापरली तरीसुद्धा चालेल. अर्धा इंच पकडत पकडत जोडून घ्यायची आहे. हे अशा पद्धती. फक्त खेचू नका.
जोडायला परफेक्ट पुरते. तुम्हाला इथे मी सावकाशमध्ये सुद्धा दाखवत आहे त्यासाठी. हे अशा पद्धतीने जोडून झालेलं आहे. आता परत डबल शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे काय होईल, पूर्ण पॅक होऊन जाईल ना. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे थोडंसं शिल्लक आहे. शिल्लक असलं तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने एवढं माझं शिल्लक होतं. एका लाईनीमध्ये करून घ्यायला फक्त विसरू नका, नाहीतर क्रॉसपट्टी कमी जास्त होऊ शकते. हे परफेक्ट झालेलं आहे. गोल आकारसुद्धा आलेला आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा बाजू अशा ठेवून घ्या, म्हणजे जोडताना चुकणार नाही. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या, ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. उंच बाजू हुक आणि लूकपट्टीच्या बाजूला असते, त्या पद्धतीने इथे ठेवून घ्या. आता ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्या. ह्याच्यावरती अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे बरोबर. हे असं ठेवून घेतलं मी आणि अर्धा इंच पकडायचं आहे. जोडायला परफेक्ट पुरलेली आहे. घडी त्या पद्धतीने काढू शकता परफेक्ट. मी जी पद्धत तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने परफेक्ट घडी काढून घ्यायची आहे, तेव्हा जोडायला तुम्हाला परफेक्ट पुरणार. ते लक्षात ठेवायचं नेहमी. बघू शकता इथे अजिबात कुठलाही प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये येणार नाही. आता अशी घडी करून घ्यायची बरोबर आणि मध्यभागी ठेवून घ्यायची. आता ही आपण शिलाई दिलेली ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. कमी जास्त फक्त होऊ देऊ नका आणि खेचून जोडू नका अजिबात, नाही तर गुड्या पडल्यासारखं होतं बघा. जोडून झाली. आता हे आपल्याला पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण सुईचं करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने मी ते पूर्ण कपडा सुईचा करून घेतलेला आहे. हे दोन्हीसुद्धा बाजू आपली पूर्ण शिलाई ना आतल्या बाजूला जात्या. आता एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे, जेवढं जास्तीचं असेल तेवढं. पण क्रॉसपट्टीची घडी काढण्याची ही पद्धत नक्की वापरत जा. हे एक बाजू परफेक्ट झालेली आहे. तुम्हाला ना ह्याच्यामध्ये अजिबात कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे. फक्त खेचून जोडू नका. आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा जोडून तयार करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. व्यवस्थित आहे का एकदा बघून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे जोडताना, म्हणजे फिटिंगला कमी जास्त होणार नाही आहे. परफेक्ट जोडायला पुरलेले आहे. आता इथे अशी घडी करून घ्या, थोडीशी गोल गोल मध्ये घडी करून घ्यायची आहे बरोबर अशी. आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. एकसारखं पकडायचं, फक्त खेचू नका. सावकाशमध्ये जोडून घ्या. जोडून झालेले आहे. आता इथे आपल्याला पूर्ण कपडा बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण सुईचं करून घ्यायचं आपल्याला इथे. हे बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे क्रॉसपट्टी दुसरीसुद्धा जोडून झालेली आहे. आता जेवढं जास्तीचं आहे ना तेवढं इथे कट करून टाका, म्हणजे एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. एका लाईनीमध्ये धागे वगैरे काय असतील ते एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचे बरोबर. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू. इथे माझं थोडंसं जास्तीचं आहे, असं सुद्धा बघत जा. असेल तर कट करून टाकायचं बरोबर. लगेच आपल्या लक्षात येतं कुठं जास्तीचा कपडा असेल तर. आता इथे आपल्याला सर्वात आधी हुकपट्टी आणि लूकपट्टी जोडून घ्यायची आहे. आता सर्वात आधी इथे मी हुकपट्टी जोडून घेते. घडी करून घ्यायची आहे कापडाची बरोबर. दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर अस्तरच्या कापडावरती बसली पाहिजे. आता ह्या बाजूला असा कपडा फिरवून घ्यायचा आहे. घडी करून घ्यायची, थोडंसं बंद करून घ्यायचं आहे आणि पूर्ण जोडून घ्यायचं. थोडेसे जास्तीचे पट्टे असेल तर कट करून टाकायचे. आता इथे मी लूकपट्टी तयार करून घेते. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल, फक्त जास्त कमी घेऊ नका. अशी घडी करून घ्या, म्हणजे धागे निघणार नाहीत किंवा धागे दिसत नाहीत त्यासाठी. आता इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता ही पट्टी सुईची करून घ्यायची. हे इथं काय करायचं, थोडीशी घडी करून घ्या.
परत एकदा दाखवते. हे अशा पद्धतीने पकडायचं आणि घडी करून घ्यायची बरोबर. आणि इथे 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरीसुद्धा चालतो. डायरेक्ट 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे. हुक बरोबर अडकलं जातं त्याच्यामध्ये. हे झालं व्यवस्थित. आता इथं काय करा, एकसारखं आहे का असं बघून घ्यायचं. मार्किंग करण्याआधी, पायपिंग करण्याआधी असं बघत जा, कमी जास्त आहे का. जास्त असेल जी पट्टी तिथे लगेच मार्किंग करून घ्यायचं. हे असं सुद्धा ठेवून दाखवते. जेवढी पट्टी आपली जास्त आहे ना ज्या बाजूची, तिथे थोडंसं असं गोलाकार देऊन घ्या. हे मार्किंग करून झालं. आता ह्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची बरोबर त्या मार्किंगवरती. सर्वात आधी मार्किंग करून घ्या, नंतर शिलाई देऊन घ्या, नंतर कट करून टाका. ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे झालं व्यवस्थित. आता इथे काय करायचं, आपल्याला हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी असं बघून घ्या दोन्ही पट्ट्या एकसारख्या आहेत का, झाले एकसारख्या. आता हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्या. पायपिंगला थोडंसं सोडून द्या. जी तुमची पद्धत असेल मार्किंग करण्याची त्या पद्धतीने तुम्ही ते परफेक्ट मार्किंग करू शकता. आता इथे शिलाई देऊन घ्यायची त्रिकोणी त्रिकोणी पूर्ण. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे आणि त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे बघा थोडंसं बंद करून घेते मी आणि बरोबर मध्यभागी सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे पट्टी दिसायला व्यवस्थित दिसते त्यासाठी. हे परफेक्ट झालं. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. असं बघत जा नेहमी. आता शोल्डर मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे. जिथे आपली कटोरी तयार आहे तिथे एक मार्किंग करून घ्या. आता मापाच्या ब्लाऊजचं पण इथे एक मार्किंग करून घेतलं. कटोरीवरती कटोरी डायरेक्ट ठेवून घ्यायची. आणि शोल्डर मी हे तुम्हाला कटिंग करताना सुद्धा सांगितलेलं आहे. हे बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. वरच्या बाजूला बरोबर अर्धा इंच शिल्लक राहतं. हे इथे आपलं शोल्डर आहे. कटोरीवरती कटोरी ठेवून घेतली. हे अशा पद्धतीने. आता मापाचे ब्लाऊज जिथे आपलं शोल्डर आहे तिथे ह्याच्यावरती बरोबर मार्किंग करून घ्यायचं. झालं मार्किंग करून. आता त्याच पद्धतीने आपल्या दुसऱ्यासुद्धा बाजूला मार्किंग करून घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, एकाच बाजूचं शोल्डर उतरलं जातं. त्यासाठी दोन्हीसुद्धा बाजू आपल्याला ते एकसारख्या करून घ्यायच्या. ते लक्षात ठेवायचं नेहमी. खूप महत्त्वाचं आहे. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्या. मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघू शकता मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. पाठीची बाजू अशी ठेवून घ्या उलटी. अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. आता हे जे आपण अर्धा इंचाचं मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर डबल शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाजू आणि गळ्याच्या बाजूला पकडताना एकसारखं पकडा. गळ्याच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका. ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे जोडून झालेलं आहे. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू एकसारखं आहे का असं बघून घ्यायचं. कमी जास्त फक्त होऊ देऊ नका. आता इथे मी पायपिंगसाठी पट्ट्या काढून घेते क्रॉसमध्ये पट्टीचा वापर करून. शक्यतो पायपिंगच्या पट्ट्या क्रॉसमध्ये काढत जा. पट्टीचा वापर करायचा. बरोबर पट्टीच्या मापाच्या काढायच्या. म्हणजे पायपिंग व्यवस्थित होऊन जाते. जेवढ्या लागतात तेवढ्या इथे मी बरोबर अशा पट्ट्या कट करून घेते. इथे मी जेवढ्या पट्ट्या लागतील तेवढ्या कट करून घेतल्या. आता ह्या पट्ट्या आपल्याला इथे जोडून घ्यायच्या आहेत. इथे मी पूर्ण पट्ट्या जोडून घेते. क्रॉसमध्ये असेल तर कट करून टाका. इथे मला जेवढ्या पट्ट्या लागतात तेवढ्या इथे मी जोडून घेतल्या. आता इथे आपल्याला करायची आहे पायपिंग. सर्वात आधी पट्टी जोडून घ्यायची आहे. पट्टीची घडी करून घ्या बरोबर आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. हे मी तुम्हाला कटिंग करताना सुद्धा सांगितलेलं आहे. अर्धा इंच पकडत जा. म्हणजे शोल्डर पट्टी व्यवस्थित शिल्लक राहते आपली मापामध्ये. आणि बाही जोडताना अर्धा इंच पकडायचं. म्हणजे जेवढं आपल्याला शोल्डर पाहिजे ना तेवढं बरोबर शिल्लक राहतं. अर्धा इंच पकडत पकडत घेतलेला आहे मी सुद्धा.
वाटलंच तर मार्किंग करून घेत जा आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे. दोन्हीसुद्धा एकसारखं आहे का असं बघत जा. पट्ट्या जोडल्या की लगेच बघून घ्यायचं, नाही तर हुक उचललं जातं, कमी जास्त होऊन जातात पट्ट्या दोन्हीसुद्धा. असं लगेच बघून घ्यायचं. पट्ट्या जोडून झाल्या की लगेच बघून घ्यायचं आपलं एकसारखं आहे का. जास्त असेल कमी जास्तसुद्धा होऊ शकतं, मग लगेच थोडीशी शिलाई देऊन घेतली तरीसुद्धा चालते. दोन्ही पट्ट्या एकसारख्या करून घ्यायच्या. आता इथे मी अशा पद्धतीने पट्टी जोडत घेतलेली आहे. थोडंसं घडी करत घ्यायचं आहे. आपण सुरुवातीला अर्धा इंच पकडलं, त्याच्यामध्ये थोडासा कपडा सापडू द्यात, म्हणजे काय होतं पायपिंगला एक प्रकारची पट्टी तयार होते. जास्तीचं आहे थोडेसे कोपरे ना क्रॉसमधले थोडेसे कट करून टाकते. सावकाशमध्ये कट करून घ्या, शिल्लक राहिले असतील तर. हे पहा एक प्रकारची आपली पट्टी तयार झाली पायपिंगसाठी. आता इथे आपल्याला करायची आहे पायपिंग. अशी थोडीशी घडी करून घ्यायची, जेवढी हवी असेल ना, म्हणजे जेवढी पाहिजे तुम्हाला तेवढी ठेवू शकता. जाड नाजूकमध्ये थोडंसं बंद करून घ्यायचं आणि बरोबर अशी मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची. तुम्हाला जेवढी हवी असेल ना तेवढी इथे पायपिंग तुम्ही ठेवू शकता जाड नाजूकमध्ये. आणि इथे पूर्ण गळ्याला तुम्हाला इथे पायपिंग करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण गळ्याला ह्याच पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आहे. इथे आपली पूर्ण पायपिंग झालेली आहे. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. इथे आपली पूर्ण पायपिंग झालेली आहे. धागे वगैरे असेल सावकाशमध्ये कट करून टाकायचे आहेत. आता इथे बघू शकता आपल्याला बाही जोडण्याआधी दोन्हीसुद्धा एकसारखे आहेत का बाजू बघून घ्यायच्या आहेत, किंवा फिटिंगच्या आधी बघून घेत जा कमी जास्त असेल तर. हे पहा एक बाजू व्यवस्थित आहे, त्यासाठी क्रॉसपट्टी जोडताना व्यवस्थित शिलाईमध्ये पकडत जा. क्रॉसपट्टी व्यवस्थित काढून घ्यायची, म्हणजे काय होतं कमी जास्त होत नाही. आता इथे सुद्धा बघू शकता, हे असं ठेवून दाखवते मी तुम्हाला. इथे माझं थोडंसं जास्त आहे, जेवढं जास्त असेल ना तेवढं थोडंसं आकार देऊन कट करून टाकायचं आहे. थोडंसं असलं तरी कट करत जा. हे पहा एवढं माझं निघालेलं आहे, नाही तर फिटिंग कमी जास्त होऊ शकते, ते लक्षात ठेवा जा नेहमी. बाही जोडण्याआधी हे बघत जा, फिटिंगच्या आधीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू असते समोरच्या बाजूला, समोरची बाजू आहे खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, असं ठेवून घ्यायचं. मध्य बरोबर मध्यावरती ठेवून घ्यायचा. आता त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाजू मध्य बरोबर मध्यावरती ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला दोन्हीसुद्धा बाजू जोडून घ्यायच्या आहेत. जोडायला नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. फक्त बाही खेचू नका. परफेक्ट आपण इथे घडीसुद्धा काढलेली आहे, बाही जोडायला परफेक्ट पुरते. थोडीशी शिल्लक आहे कट करून टाकते, शिल्लक असेल तर असं कट करून टाकायचं आहे. हे पहा एक बाजू जोडून झाली, त्याच पद्धतीने इथे मी दुसरीसुद्धा बाजू मध्यापासून जोडायला सुरुवात करते. अर्धा इंच पकडायला विसरू नका. ही सुद्धा बाजू आपली इथे परफेक्ट जोडायला पुरलेली आहे. आता इथे मी डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे काय होईल पूर्ण पॅक होऊन जाईल त्यासाठी. एक बाजू परफेक्ट जोडून झालेली आहे. आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. मध्यावरती ठेवून घ्यायचा आणि तिथून सुरुवात करायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. जोडून झाले एक बाजू. आता ह्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्यायची. मध्यापासून सुरुवात करते. अर्धा इंच पकडायला विसरू नका. बाही जोडून झाली, डबल शिलाई देऊन घेते. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे. दोन्हीसुद्धा बाजू जोडून झाल्या. आता इथे अशा पद्धतीने पकडायचं आहे. आता इथे सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्या, दोन्हीसुद्धा पकडून एकसारखं. इथे सुद्धा फिटिंगच्या बाजूला एकसारखं करून घ्यायचं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका. बाही जोडण्याआधीच बघून घ्यायचं त्यासाठी व्यवस्थित आहे का आपलं, मग असे सांगितलं त्या पद्धतीने. आता बाही उलटी करून घ्या, म्हणजे ब्लाऊज पूर्ण उलटा करून घ्यायचा आहे.
कमरेच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे आणि एकदम अशी कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाजू अशा पद्धतीने पकडायचं आहे एकसारखं, कमी जास्त होऊ देऊ नका आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकसारखं पकडा, फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. कमरेच्या सुद्धा बाजूला जोडून झालेलं आहे. आता उलटं करून घ्यायचं पूर्ण आणि थोडंसं बंद करून घ्यायचं, म्हणजे काय होतं कमर घेर मोजायला सोपं पडतं त्यासाठी. आणि पूर्ण शिलाई देऊन घेते. व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. बाही व्यवस्थित करून घ्या, मार्किंग करायला सोपं पडतं त्यासाठी. दंडगेर मोजून घ्यायचा, किती असेल तेवढा आहे तेवढा मार्किंग करून घ्यायचा. मार्किंग करून झालेलं आहे. आता मुंडा मोजून नेहमी मी फिटिंग करत असते. तुमची जी पद्धत असेल ना त्या पद्धतीने तुम्ही परफेक्ट फिटिंग करू शकता. पहिली शिलाईची टिप तिथपर्यंत मोजून घेतलं, सरळ पकडायचं सरळ लाईनीमध्ये. आता त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज तुम्हाला इथे पकडायचा आहे सरळ लाईनीमध्ये आणि जिथपर्यंत आपली पहिली शिलाईची टिप असं मोजून घ्या आणि मार्किंग करून घ्यायचं. सेमच मार्किंग करून घ्यायचं, मापाच्या ब्लाऊजचं आणि हे सेमच झालं पाहिजे. आता त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाजू सर्वात आधी दंडगेर मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालेलं आहे. आता मुंडा मोजून घ्यायचा. हे पहा, सरळ लाईनीमध्ये पकडायचं, फक्त गुढी पडू देऊ नका. ज्या पद्धतीने मापाचा ब्लाऊज पकडला त्या पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा. जिथपर्यंत पहिली शिलाईची टिप मोजून घेतलं तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं. आता पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचं आहे आणि कडेपासून मोजून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा प्लेनमध्ये पकडून, फक्त खेचू नका. एकसारखं पकडायचं आणि मोजून घ्यायचा पूर्ण कमरघेर. आता जिथे मापाचा ब्लाऊज संपला ना तिथे एक मार्किंग करून घ्या. जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालेलं आहे. आता ते अंतर मोजून घ्या, किती भरलं तेवढं मोजून घ्यायचं. त्याचे बरोबर 4 भाग करावे लागतात. हे पहा, अंतर मोजून घेतलं, एवढं भरलेलं आहे. दोनदा निम्म करून घ्या. एकदा निम्म झालं त्याच्यावरती ठेवून घ्यायचं, निम्म आलं परत त्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. आता जेवढं राहिलं तेवढा आपला चौथा भाग निघालेला आहे. आता बघू शकता इथे आपण पहिली शिलाईची टिप मारून घेतली ती सोडून द्या. ते पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला, ते सोडून द्यायचं अंतर आणि पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू पहिली शिलाईची टिप सोडून द्यायची, त्याच्या पुढे मार्किंग करून घ्यायचं, कारण की ते पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजला ना म्हणूनसाठी. आता दंडघेर मुंडा जोडून घ्यायचं, मार्किंग केलेलं जोडून घ्यायचं. एकाला एक तुमचं जेवढं आलेलं आहे ते बघा आणि तेच मार्किंग करून घ्यायचं आणि असं एकाला एक जोडून घ्यायचं. दंडघेर किती आहे, मुंडा किती आहे, कमरघेर किती आहे, एकाला एक असं मार्किंग करून जोडून घ्या. हे पहा, इथे मी जोडून घेतलं. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. पहिली शिलाईची टिप आपली जे मार्किंग केलं त्याच्यावरती येणार आहे, ते लक्षात ठेवा. ते आपलं परफेक्ट फिटिंगचं मार्किंग असतं. कमरघेर पूर्ण बंद, दंडघेर पूर्ण बंद. हे अशा पद्धतीने एक बाजू परफेक्ट झालेली आहे. आता त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाजू दंडघेर पूर्ण बंद, कमरघेर पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. अंतर ठेवा थोडंसं. इथे आपली परफेक्ट दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे. सुईचं करून घेते. बघू शकता परफेक्ट मुंड्यामध्ये सुद्धा फिटिंग झालेली आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. इथे आपला ब्लाऊज पूर्ण परफेक्ट शिलाई करून झालेला आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आपला गळा सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. ब्लाऊज बसायला तुम्हाला एकदम असा परफेक्ट बसणार आहे. क्रॉसपट्टी सुद्धा बघू शकता इथे आपली व्यवस्थित झालेली आहे. कमरेमध्ये सुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका फिटिंग करताना. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि आपली उंची सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता एकदम अशी परफेक्ट झालेली आहे. कुठेही तुम्हाला कमी जास्त अजिबात होणार नाही किंवा ब्लाऊज वरच्या बाजूला जाणार नाही.
तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि अशाच पद्धतीने परफेक्ट तुमचासुद्धा ब्लाऊज शिलाई करून घ्यायचा आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.